नमस्कार, मी दीपक सोनवणे. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण विषय घेतो आहे माझी शेती माझे कृषी पर्यटन केंद्र. आता मी बरीचशी कृषी पर्यटन केंद्र बघितलीत. साधारण 2 मजली 3 मजली बिल्डिंग वगैरे ते अशा याच्यामध्ये. तर आपलं कृषी पर्यटन केंद्र कसं असावं? कृषी पर्यटन केंद्रामध्ये एक छोटंसं शेततळं. आता आपलं क्षेत्र जितकं आहे त्या हिशोबाने 10 गुंठे 20 गुंठ्यापासून तर साधारण एक छोटंसं शेततळं, जेणेकरून त्याच्यात मत्स्यपालन करता येईल किंवा दाखवता येईल. आपल्याला कृषी पर्यटन आणि कृषी पर्यटनाच्या रिलेटेड जे काही व्यवसाय आहेत त्याचा आपल्याला एक आढावा घ्यायचा आहे किंवा त्यावर एक चर्चा करतोय आपण. शेततळं, त्यात मत्स्यपालन, रोहू, कटला, मृगल सगळीकडे मिळतात. ते एक छोटंसं 5-6 गुंठ्याचं पॉली हाऊस. म्हणजे आता हे नवीन टेक्निकने जी शेती केली जाते ती कशी केली जाते पॉली हाऊसमध्ये वगैरे, म्हणून त्यासाठी एक पॉली हाऊस ते असावं. एक छोटीशी नर्सरी. आता यापूर्वी थोडा विषय पुन्हा मागे जातो मी. शासनाने आता एक जेर काढलाय की प्रत्येक शाळेला कृषी संदर्भात काहीतरी व्हिजिट व्हायला हव्यात. तर आपल्याला शाळेत ज्या व्हिजिट विद्यार्थ्यांच्या व्हाव्यात या दृष्टिकोनातनं आपण हे म्हणजे दोन्ही, एक तर विद्यार्थी, त्यांना शेतीचा अवेअरनेस आणि कृषी पर्यटन केंद्र. आठवड्यातनं 2 दिवस आपण विद्यार्थ्यांसाठी ठेवून इतर दिवस आपल्याला आपलं कृषी पर्यटन केंद्र किंवा 3 दिवस, आणि ते आपल्या सोयीने आपण ते त्याच्यासाठी ते ठेवू शकतो. तर एक छोटीशी नर्सरी, विद्यार्थी आले की त्यांना मिंट काय, स्टेविया काय, नंतर मंडूकपर्णी म्हणजे ब्राह्मी बुद्धीसाठी काय वगैरे, आडूळसा वगैरे, थोडीशी माहिती, अवेअरनेस वगैरे, त्या दृष्टिकोनातनं एक छोटीशी नर्सरी. त्याच्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये बाकीची असलेली फळबाग लागवड. फळबाग लागवड जी असेल त्याच्या ह्याच्यामध्ये तो यासाठी की आपला ज्यावेळेस म्हणजे कृषी पर्यटन केंद्र चालेल तर आपली फळं आपण आपल्या जागेवर तिथं विकू शकू. नंतर एक छोटंसं औषधी वनस्पती उद्यान. कारण कसं आहे, हे विद्यार्थी जे येतील शाळांमधले, त्यांना एक साधारण 10-10 स्क्वेअर फुटामध्ये तुळशीचे जे 5-6 प्रकार आहेत, त्याच्यानंतर ब्राह्मी आहे, कधी मग अडुळशाची 2 झाडं, अशी एक 50-60 प्रकारांनी त्याला आपण ती जर कधी बोर्ड लावली आणि त्यानंतर थोडे त्याच्यामध्ये आपण ॲडिशन करत जाऊ. ते एक साधारण 15 ते 20 गुंठे किंवा आपल्या सोयीनुसार ते आपल्याला. कारण विद्यार्थ्यांसाठी ती जी आपण माहिती देणार आहोत, कारण त्या ह्याच्या मागे विद्यार्थी समजा त्यांचे डबे घेऊन येणार असतील तरी आपण त्याच्या मागे एक फी घेणार आहोत ₹100 किंवा आपल्या सोयीनुसार कसे विद्यार्थी किती, आणि त्याला एक लिमिट राहील की साधारण एका वेळेस 50 किंवा 60 विद्यार्थी. 60 विद्यार्थी म्हटल्यानंतर 60 विद्यार्थ्यांना आपल्याला राहायची एक सोय करायची. ते म्हणजे साकारलेली झोपडी, चारी बाजूनी मोकळी, फक्त त्यांना बसायला बाकडे, टेबल, जेवायला वगैरे, प्यायच्या पाण्याची सोय. हां. आणि आपल्याकडनं जर कधी आपण त्यांना जेवण देणार असू तर त्या हिशोबाने तिथे जे काही चार्जेस असतील ते आपल्याला ते हे करता येतील. औषधी वनस्पतीचं हे झालं. जर कधी जमलं तर एक छोटंसं खेकडा पालन, म्हणजे फक्त दाखवण्यासारखी की खेकडे, कारण आपल्या इथलं जे वेस्ट आहे, किचन वेस्ट, त्याच्यामध्ये खेकडे आपले पोसले जातात. त्यामुळे खेकडा पालन. भाजीपाला आपला तिथं आपल्याला असलं गरजेचा असलेला भाजीपाला आपल्या तिथंच व्हायला हवा. आणि आजकाल बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहिती नाहीये की वांगे कुठे लागतात आणि भुईमुगाच्या शेंगा कुठे लागतात किंवा मिरची कशी लागते झाडांना, मिरचीचं झाड कसं असतं, त्याला मिरची कशी लटकते, हे माहिती नसतं. तर थोडंसं एक त्यांच्या दृष्टिकोनातनं आणि त्याच्यामध्ये आपलं एक अर्थार्जन त्या ठिकाणी होऊ शकतं. त्यामुळे भाजीपाला लागवड. त्यानंतर मधमाशी पालन. आता हे आपण कृषी पर्यटन जे केंद्र करतो आहे, हे शक्यतो आपण ऑर्गॅनिक ठेवूयात. आणि आता पुढच्या काही व्हिडिओमध्ये आपण ऑर्गॅनिकचे जे काही ऑर्गॅनिकमध्ये आपण जे शेती करणार आहोत त्यासाठी लागणारे काही घटक आहेत किंवा ज्यासाठी लागणारी खतं आहेत, त्यासाठी लागणारी काही औषधं आहेत, ती कशी तयार करावी किंवा ती कुठे मिळतील त्याचा एक संक्षिप्त आढावा आपण घेणारच आहोत. त्याच्यानंतर एखादी छोटीशी असली तर जमलं तर एखादी बैलजोडी फेरी तिथे ह्याच्यामध्ये करता येईल.
नंतर एखाद्या छोट्याशा शेडमध्ये एक 4-5 बकऱ्या. बकरी पालन हा व्यवसाय आपल्याला करायचा नाहीये, पण त्यांना एक बकऱ्या कशा असतात किंवा त्यांची पिल्लं कशी आहेत ती दाखवण्यासाठी एक बकरी पालन असल्या तर 1-2 गायी म्हणा, त्याच्या ह्याच्यामध्ये ते कोंबड्या, काही कोंबड्या, काही आपल्या देशी गावठी कोंबड्या किंवा मिळाल्या तर विजयवाडा भागामध्ये फायटर कोंबड्याही मिळतात मोठ्या, त्या कोंबड्या. एक आकर्षण म्हणून विद्यार्थ्यांना जे आहे, गीज आहे वगैरे अशी जी आहेत ना, ही आपण त्या ठिकाणी, कारण हे आपलं जे किचन वेस्ट आहे त्याच्यामध्ये ही तिथं पोचली जाणार आहे. आता आपलं एक कृषी पर्यटन केंद्र झालं, ते चालवायचं कसं? तर त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे महोत्सव आपण अरेंज करायचे. एक तर 1 दिवसाचा किंवा 1 सप्ताह. आता आंबा महोत्सव हे म्हणजे मेच्या दरम्यान ज्यावेळेस आपला आंबा तयार होईल त्यावेळेस आंबा महोत्सव म्हणून आपण त्या ठिकाणी एक आंबा महोत्सव राबवू शकतो. 7 दिवस असं गेट टुगेदर, कोणाला पार्ट्या वगैरे करायच्या असतील किंवा गेट टुगेदर करायचं असेल तर आपला आंबा महोत्सव. मग त्यात आंब्याची पोळी आली, कैरीचं लोणचं आलं, आंब्याची पोळी आली, आंब्याचा मुरब्बा आला, आम्रखंड आलं, त्याच्यात आंब्याचे जे जे काही प्रकार आपल्याला करता येतील त्या ठिकाणी आपल्याला ती आंबा महोत्सवात ती करायची आहे. असे वेगवेगळे महोत्सव त्या सणानुसार किंवा आपल्या त्या भागामध्ये ज्या प्रचलित गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला तो एक करता येईल. नंतर होळीच्या वेळी होळी महोत्सव वगैरे, होळी छोटीशी पेटवून थोडंसं एखादा छोटासा कार्यक्रम, म्हणजे असे वेगवेगळे महोत्सव जर कधी केलेत तर कुणाचे वाढदिवस, कुणाचे गेट टुगेदर, कुणाचे छोटे छोटे कार्यक्रम असतील ते आपल्या कृषी पर्यटनात होत जातील. त्याच्यानंतर मग हुरडा पार्टी, हुरडा महोत्सव तो एक करता येतो. असे वेगळे आपल्याला त्या ठिकाणी हे करता येईल. नंतर न्यू इयर महोत्सव किंवा नवीन वर्षाची आपल्याला तो एक महोत्सव करता येतो. नंतर पाऊस येतो, पाऊस सुरुवात झाला की पहिल्या पावसाचा जो आहे तो आनंद साजरा करायचा, तो एक महोत्सव. हे वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचं कारण असं की आपल्याला त्या ठिकाणी येणाऱ्या कस्टमरला बिझी ठेवायचंय आणि हे जसे महोत्सव आहे त्याच्या रिलेटेड आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला त्याची जी खाद्यपदार्थ वगैरे ती अरेंज करायची आहे. नंतर हिवाळा आला की हिवाळ्यातला एखादा कुठला तरी सण धरून मग त्याचा एक महोत्सव आहे. कारण दिवाळी दसऱ्याला कोणी बाहेर पडणार नाही, पण मग हिवाळ्याच्या ह्याच्यामध्ये हिवाळा महोत्सव. दिवाळीनंतर तो जे आहे दिवाळीचा थकवा काढायचा म्हणून मग आपण एक दीपावली महोत्सव म्हणून त्या ठिकाणी ठेवू शकतो. नंतर मेमध्ये, एप्रिलमध्ये वसंत ऋतू येतो, साधारण एप्रिल मेच्या दरम्यान तो वसंत उत्सव. त्याच्यानंतर मधल्या एखाद्या काळामध्ये मग भरीत पार्टी किंवा काही ठिकाणी म्हणजे अशा वेगवेगळ्या पार्टी ज्या आहेत त्या निमित्ताने तो एक आपल्याला ते महोत्सव हे करायचे. नंतर शेवगा वगैरे असे म्हणजे हे वेगवेगळे महोत्सव आपल्याला यासाठी करायचे की त्या ठिकाणी ते गेट टुगेदर होत गेले पाहिजेत. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.